खाजगी रुग्णालयामध्ये जर आपल्याला आरोग्याच्या काही योजना घ्यायच्या असतील, उपचार घ्यायचे असतील, तर खाजगी रुग्णालयांनी आपल्या माथी मारलेलं आवाढव्य बिल, या बिलांचा फास कुठेतरी कमी झाला पाहिजे, ह्यासाठी एक वेगळा मुद्दा समोर आलेला आहे. खऱ्या अर्थाने ह्यासाठी महाराष्ट्र सरकारने, शासनानं महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेसारख्या अनेक योजना पुढे आणल्या, परंतु ती योजना अनेक सक्षम झाली पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना त्या आरोग्य योजनेचा लाभ झाला पाहिजे. ह्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उचलून धरलेला होता. शासनाने त्याला उपयुक्त असं उत्तर देखील दिलेलं आहे. त्याला आणखी सुधारणा कशा पद्धतीने करता येईल याचा पुढाकार शासनाने घेतलेला आहे. सर नमस्कार. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की पनवेलमध्ये खाजगी रुग्णालय आहेत जवळजवळ 250-240, परंतु सरासरी 40 रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजना लागू आहेत. तर हा मुद्दा अतिशय सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. नेमका कशा पद्धतीने हा मुद्दा तुम्ही उचललात, महाराष्ट्राला त्याचा कसा फायदा होईल? तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे की या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY ही योजना आणली. या योजनेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महात्मा फुले योजनेची जोड दिली आणि म्हणून आता ही योजना जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यदायी योजना, ही योजना आता प्रधानमंत्री जन आरोग्यदायी योजनेच्या बरोबरीनं काम करते. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री जन आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला पिवळं रेशन कार्ड धारकांनाच याचा फायदा होता. 5 लाखाच्या आतमध्ये ट्रीटमेंट मिळत होती. आता महात्मा ज्योतिबा फुले जी आरोग्यदायी योजना आहे, जन आरोग्यदायी योजना आहे, याच्या माध्यमातून पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड, म्हणजे रेशन कार्डाची काही सीमारेषा राहिली नाही. प्रत्येकाला या योजनेचा लाभ होऊ शकतो, अशा पद्धतीने सरकारने निर्णय घेतला. सुरुवातीला फार कमी उपचार याच्यामध्ये होत होते, मान्य केले जात होते. आता त्या उपचारांची व्याप्ती वाढवली. 1000 पेक्षा जास्त ट्रीटमेंट याच्या माध्यमातून घेण्यात येतात. म्हणजे साधारणपणानं हार्ट सारख्या ज्या एन्जिओप्लास्टी सारख्या ट्रीटमेंट आहेत या सुद्धा याच्यात आल्या. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्टेंटच्या किमती अगदी 30% आणल्या, त्यामुळे खूप मोठा फरक पडतोय. जे 1.5 लाख 2 लाखाला एक स्टेंट, ऑपरेशन वगैरेचा खर्च वेगळा होता, ते आता अवघ्या 30-40 हजारामध्ये ते स्टेंट मिळायला लागले. आता याच्या बरोबरीनं आता कॅन्सर सारख्या रोगामध्ये सुद्धा ज्या रेडिएशन आहे, केमो आहे, यांना सुद्धा आता या जन आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून फायदा मिळायला लागलेला आहे. या अनुषंगानं आपल्या पनवेल परिसरामध्ये जो विषय आहे तो मी मांडला. रायगड जिल्ह्यातलाच एकंदरीत विषय आहे की जर 230 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स पनवेल तालुक्यामध्ये आहेत, लोक जातात त्या हॉस्पिटलमध्ये, तर याच्यामध्ये जन आरोग्यदायी योजना का चालू होऊ नये? त्याचा फायदा, या योजनेचा फायदा त्या हॉस्पिटल्स मधल्या रुग्णांना का मिळू नये? कारण लोक इमर्जन्सीमध्ये अशा हॉस्पिटलमध्ये जात असतात. आज सकाळी एक बाई माझ्याकडे आलेल्या होत्या की डॉक्टर गुणेंच्याकडे गेल्या, रात्री उशिरा त्यांना अचानकपणानं मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागलं. कसं होईल आता मला सांगा. त्यामुळे माझं असं याच्यातलं म्हणणं आहे की सरसकट सगळ्या हॉस्पिटलला समाविष्ट करून घ्या. विशेषत्वानं जे चांगले ट्रीटमेंट देतात ते आता हॉस्पिटलला जोडा. जे व्यवसाय करतात, धंदा करतात या योजनेचा, त्यांना नाही जोडलं चालेल, पण जे खरोखर लोकांची चांगली सेवा देतात, ज्यांच्या हाताला गुण आहे, ज्यांच्याबद्दल लोक चांगलं म्हणतात, अशा हॉस्पिटलला याच्यामध्ये जोडलं पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. आणि म्हणून या अनुषंगानं सभागृहामध्ये मी लक्षवेधी उपस्थित केलेली होती. आपल्या राज्याचे आता सध्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी अतिशय उमेदीचे आहेत, सक्षम आहेत की ज्यांनी या प्रश्नाच्या अनुषंगानं आधी सुद्धा सरकारचं जे धोरण ठरत आलंय त्याची माहिती दिली सभागृहामध्ये. त्यांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये 30 खाटांच्या पेक्षा जास्त आहे त्यांना फक्त ही योजना लागू आहे. 30 खाटांपेक्षा कमी असलेले हॉस्पिटल्स अनेक आहेत आपल्या परिसरामध्ये, पण या अटीमुळं त्यांना त्या योजनेमध्ये सहभागी होता येत नाही. आम्ही आता आग्रह धरणार पुढच्या कालावधीमध्ये की या हॉस्पिटल्सला तुझा सहभागी करून घ्या. त्यांनी सांगितलं की नक्कीच शासन लवकरात लवकर याच्या बाबतीतला निर्णय घेणार आहे. आता याचा पुढचा टप्पा काय आहे की काही उपचार पद्धतींना फार कमी पैसे दिले जातात, जो प्रश्न मी सभागृहामध्ये मांडला. कॅन्सर सारखा रोग आहे आणि अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये फार कमी पैसे त्या ट्रीटमेंटचे दिले जातात. मग हॉस्पिटल्स अशा बाबतीमध्ये त्या हॉस्पिटल्समध्ये या योजनेला संलग्न करून घेत नाही.
आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मागणी केली की या ट्रीटमेंटचे पैसे वाढवा. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता शासन फॉलोअप करणार आहे. सरकारनं माझ्या लक्षवेधीला उत्तर देतानाच मंत्री महोदयांनी सांगितलं की याच्या पुढे ऑर्थोच्या रिलेटेड जे जे काही ट्रीटमेंट्स आहेत त्या सुद्धा आणि न्यूरो म्हणजे मेंदूशी रिलेटेड ट्रीटमेंट आहेत या सगळ्याच जवळपास आता पुढच्या कालावधीमध्ये त्या सगळ्याचा या ट्रीटमेंटमध्ये समावेश होणार आहे की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला मला असं वाटतं की त्याच्या ट्रीटमेंट्स या मोफत करून घेण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचा खूप मोठ्या पद्धतीने फायदा होणार आहे. विषय शेवटचा कॅन्सरच्या बाबतीतला. कॅन्सरच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये खारघरला जे सुरुवातीचं ॲट्रॅक्ट म्हणजे रिसर्च सेंटर होतं ते आता हॉस्पिटलमध्ये जवळपास कन्वर्ट झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रुग्ण राज्यातून देशातून इथे खारघरला येत आहेत. अशा वेळेला आपल्याकडचे जे रुग्ण आहेत हे रुग्ण सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती कॅन्सरवरती ट्रीटमेंट घ्यायला लागले. दुर्दैव असं आहे की यामध्ये बऱ्याच वेळेला घडतं असं की फर्स्ट स्टेज जेव्हा कॅन्सर असतो, सेकंड स्टेज कॅन्सर असतो, अशा टायमात जर तो डिटेक्ट झाला तर त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊन असे रुग्ण बरं होण्याची शक्यता वाढते. दुर्दैव असं आहे की याच्यासाठी तुम्हाला पेट स्कॅन करावा लागेल, तुम्हाला बाकीच्या सगळ्या ज्या चाचण्या कराव्या लागतात. डायग्नोसिस म्हणूया आपण, पेट स्कॅन म्हणजे डायग्नोसिस आहे. डायग्नोसिस करण्याच्यासाठी जर मदत झाली, जसं मी लक्षात आणून दिलं मंत्री महोदयांच्या की अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी तुमची केली की दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे त्या रुग्णाला काहीच झालेलं नाही, दुसरं या रुग्णाला लगेचच्या लगेच अँजिओप्लास्टी करण्याची गरज आहे, स्टेंट टाकण्याची आवश्यकता आहे किंवा बायपास करण्याची आवश्यकता आहे. या दोन मार्गाने जातात. तर मग अशा वेळेला अँजिओप्लास्टी केली तर अँजिओग्राफीचे पैसे मिळतात. मग मी म्हटलं तशाच पद्धतीनं काहीतरी कॅन्सरच्या बाबतीतही करा. लोकांना शंका असते की कॅन्सर झाला असेल का, अशी काहीतरी एखादी गाठ किंवा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर्स येतात. पण मग लोक ट्रीटमेंट करायला तर तेव्हा जातील ज्या वेळेला डायग्नोसिस होईल. डायग्नोसिसचा खर्च जर महागडा असला तर लोक प्रत्येक वेळेला उठण्याची ट्रीटमेंट नाही घेऊ शकणार. तर त्यामुळे माझं असं म्हणणं की जेव्हा तुम्ही डायग्नोसिस कराल आणि कॅन्सर आहे डिटेक्ट होईल तेव्हा त्या डायग्नोसिसचे पैसे द्या. आणि जर असं वाटलं की नाही त्यामधून उपयोग होत आहे, या व्यक्तीला काही झालेलं नाही, मग पैसे नका देऊ. जर असंच विनाकारण कोणी तपासणी करत असेल तर यामध्ये डिफरन्शिएशन करण्याची म्हणजे याच्यामध्ये कुठं स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगानं खरं तर सरकारचा प्रचंड पैसा अशा योजनेवरती जात असतो, पण आरोग्यासारख्या महत्वाच्या एका घटकावरती असा पैसा खर्च होणं सरकारलाही दुवा देणार आहे. आणि आपण जर या कार्यालयात आलाय आता भाजपच्या, तर आपण पाहिलं असेल की आम्ही या अनुषंगाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष उभा केलाय की ज्याच्यामधून कोटीभरापेक्षा जास्त पैसे हे आम्हाला आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून वेगवेगळ्या रुग्णांच्या उपचारासाठी मिळालेत की ज्याचा या महात्मा फुले जन आरोग्यदायी योजनेशी, प्रधानमंत्री जन आरोग्यदायी योजनेशी काही संबंध नाही. मुख्यमंत्री कक्ष जो आहे त्या कक्षाकडून मिळालेली ही मदत आहे. ते किती मोठ्या प्रमाणावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज वैद्यकीय आमचे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी वेगवेगळी पावलं उचललीत. आरोग्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आज गावागावामध्ये खेड्यांमध्ये वाढलेलं आहे. पनवेल महापालिका तर आपल्या MMRDA झोनमध्ये सगळ्यात जास्त UPSC सेंटर असलेली, तुमचं याच्या व्यतिरिक्त जे काही बाळासाहेब ठाकरे दवाखाना आहे अशा इन्फ्रास्ट्रक्चर असलेली सगळ्यात जास्त सेंटर असलेली महापालिका आहे. त्यामुळे महापालिका तुलनेनं नवीन आहे, पण महापालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर आता थोडे थोडं होते. आता लोकांना या सुविधाचा जास्तीत जास्त वापर करता आला पाहिजे, या भावनेतून मी लक्षवेधी मांडलेली आहे. सर माझा एक आणखी प्रश्न की ज्या पद्धतीनं खासगी रुग्णालयामध्ये ही योजना प्राधान्याने सुरू झाली पाहिजे, जसं आपण भारतीय मेडिकलचा उल्लेख केला, परंतु ह्या अशा रुग्णालयांमध्ये जी बिलं माती मारली जातात ह्याच्यातून तातडीनं काही उपाययोजना होईल का, जेणेकरून त्या रुग्णालयावरती अंकुश राहील आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी ही योजना तातडीने तिथे सुरू करता येईल? खरं तर या बाबतीतलाही प्रश्न त्याच लक्षवेधीमध्ये मी उपस्थित केलाय की बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की हॉस्पिटल्स जे इमर्जन्सीमध्ये पेशंट येतात ते रातोरात त्यांची बिलं ही लाखांमध्ये जातात. काही ठराविक हॉस्पिटल्स असतात, पण त्याच्यामुळं सगळ्या डॉक्टर आणि या मेडिकल प्रोफेशनवरती मग लोक
हे एक शिक्का मारतात स्वार्थीपणाचा. मग या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे डॉक्टर गिरीश गुणे आहेत, आणखी काही अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स आहेत की जे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यावर दर्शनी भागामध्ये आपल्या दर तक्ता लावतात की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर किती, अमुक अमुक ट्रीटमेंटचे पैसे किती, असं ते लावतायत त्या ठिकाणी. मला असं वाटतं की हीच पद्धत शासनानं का अवलंबून आहे, तर शासनानं याचा संदर्भातला नियम काढलाय, अंमलबजावणी होत नाही. मग जे अंमलबजावणी करत नाही त्याच्या बाबतीमध्ये मी प्रश्न विचारला होता की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहता काही मेडिकल स्टोर्सनी फ्रीजमध्ये काही औषधं ठेवली नाही म्हणून, काही औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय विकली म्हणून अशा मेडिकल स्टोर्सचे 3 दिवस 5 दिवस 7 दिवस त्यापेक्षा जास्त दिवस त्यांच्यावरती बंदी आणली जाते. तेवढा काळ त्यांनी नाही व्यवसाय करायचा. असंच काम या हॉस्पिटलच्या बाबतीत केलं पाहिजे की ज्यांनी बोर्ड लावलेला नाही, जसं अलीकडच्या काळामध्ये ट्रॅफिक सिग्नल तुम्ही व्हायलेट केला, पोलीस तुमच्याशी वाद घालत बसतच नाही, फोटो काढतो, बिल पाठवून देतो, तुमच्या पैशातून ते कट होऊन जातात. त्यामुळे असंच काम आता हॉस्पिटलच्या बाबतीत केलं पाहिजे. जे दरपत्रक लावणार नाहीत त्यांना आता समजावत बसू नये, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. यावर मंत्र्यांनी असं सांगितलं की लवकरच शासनाचं एक विधेयक येतंय की या विधेयकाच्या माध्यमातून या सगळ्या या प्रवृत्तींवरती अंकुश घातला जाईल. अशा पद्धतीनं आता शासन लवकरच तशा पद्धतीचं विधेयक म्हणजे कायदा हे आणतंय. आम्हाला त्या कायद्याची प्रतीक्षा आहे की लवकरच हे झालं तर या अशा पद्धतीनं जे मनमानीपणानं बिलं आकारतात अशा हॉस्पिटलवरती कुठेतरी अंकुश बसेल. धन्यवाद. हे होते पनवेलचे आमदार प्रचंडदादा ठाकूर. खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य किंवा शासनाच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या जेवढ्या जन आरोग्य योजना या प्रभावीपणे जर राबवल्या गेल्या, जास्तीत जास्त रुग्णालयांचा जर यामध्ये समावेश झाला तर सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल. जी व्यापारी तत्वावरती रुग्णालय चालतात त्यांच्यावरती देखील अंकुश ठेवता येईल. ह्या अनुषंगाने हे पाऊल उचललेलं आहे अशी भावना यावेळी आमदार प्रचंडदादा ठाकूर यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.